नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल आता नित्याला घेऊन सावरी पुढे येते आणि म्हणते की काय गं, तुला ह्या वहिनी म्हणून पसंत आहेत का आणि भाऊजे म्हणून तू हिचं नातं स्वीकारलं आहेस का? त्यावेळेला सावरी काहीच बोलत नाही. नंतर ती नित्याला घेऊन तात्यांजवळ येते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला या सून म्हणून पसंत आहेत का? तुम्ही या घरामध्ये सून म्हणून यांना स्वीकारताय का? यांना सुनेचे हक्क तुम्ही दिलेत का? त्याच वेळेला आता विमलच्या धाकाला बघूनच तात्या डोकं हलवत नाही असं म्हणतात. नंतर मग आता पाहुणेला ती विचारते तेव्हा पाहुणे म्हणते की मला काहीच विचारू नको. तेव्हा मग आता नित्याला ते असं पाहून अधिराज येतो आणि अधिराजला पाहिल्यावर विमल लगेचच चेहरा रागाने करते आणि म्हणते की हे बघा, जे काही आहे ना ते तुमच्या दोघांचं आहे. तुम्ही दोघांनी लग्न केलं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सगळ्या जगाने ते मान्य करावं, तर तसं होणार नाही. कारण तुम्ही केलेलं लग्न तुमच्या दोघांच्याही घरी मान्य नाही आहे आणि हे लग्न ग्राह्य धरलं जात नाही. तुम्ही कितीही जगासमोर लग्न केलं तरीही ते लग्न मान्य होणार नाही. त्याच वेळेला नित्या म्हणते की जरीही तुम्ही मान्य केलं नसलं तरीही सत्य हेच आहे की मी या घराण्याची सून आहे, तुमची मी सून आहे. हे लग्न जरीही झालेलं आहे तरीही ते देवाच्या मर्जीने झालेलं आहे. म्हणूनच हे नाकारता येणार नाही की आमचं लग्न झालं आहे ते देवाच्या मर्जीने झालं आहे. असं म्हटल्यावर आता सगळेजण गप्प बसतात. पाहुणी चेहरा वाकडा करते. नंतर अधिराज हा नित्याकडे बघत असतो आणि नित्या अधिराजकडे येते आणि म्हणते की अधिराज, जे काही आहे ते चुकीचं घडतं आहे, मला सगळंच माहिती आहे. हे लोक मला जरी मान्य करत नसले, हे घर मला मान्य करत नसलं आणि तूही हे तुझं कर्तव्य करतोयस, ते कर्तव्य म्हणून करतोयस आणि माझ्याशी लग्न झालं हे तुझं कर्तव्य म्हणून तू पार पाडतोस जबाबदारी, बाकी काही नाही, असं तो बोलत असते. आणि नंतर मग आता नित्याला या सगळ्याचं खूपच वाईट वाटतं. अधिराजही तिला त्यावर काहीच बोलत नाही. तर नित्या त्याचा हात हातात घेते आणि त्याचा हात हातात घेऊन ती देवघराकडे त्याला घेऊन जात असते. तेव्हा सगळेजण बघत असतात आणि पाहुणीचा मात्र चेहरा खूपच पडलेला असतो. नित्या म्हणते की चल अधिराज माझ्याबरोबर, आणि त्याला हाताला धरून ती तिथून घेऊन जाते आणि देवाऱ्याच्या इथे येऊन उभा करते आणि स्वतः खाली बसते आणि म्हणते की देवी आई, तू या घरात नियतीने मला लग्न करून आणलंस, पण या घरात कोणालाही मी सून म्हणून मान्य नाही, कोणीही माझा सून म्हणून स्वीकार करत नाही. पण एक नक्की सांगेन की एक ना एक दिवस तरी मी या सगळ्यांची मनं नक्की जिंकेन आणि मला माहिती आहे हे अवघड आहे, पण मी नक्की हे करेन आणि घरातल्या प्रत्येकाची मनं मी जिंकेन. मला माहिती आहे तू मला या सगळ्याचं वरदान दिले आहेस. मी नक्की या घरात सगळ्यांचे मन जिंकेल आणि माझा नवरा माझ्याबरोबर आहे, पण तो हे सगळं करतोय ते केवळ त्याचे कर्तव्य म्हणून. तो त्याचे कर्तव्य पार पाडावे म्हणूनच हे सगळं करत आहे. पण एक दिवस माझा नवरा पण माझ्याशी प्रेमाने माझ्या या सगळ्या गोष्टींना साथ देईन. मी या दिव्यावर हात ठेवून शपथ घेते की हे घर माझं राहिल्याशिवाय राहणार नाही. या घरातल्या प्रत्येकाची आपुलकी आणि प्रेम मी नक्की जिंकवून दाखवेन, फक्त तुझा आशीर्वाद माझ्याबरोबर राहू दे, असं म्हणून ती देवीचे आशीर्वाद घेते. आणि विमल अधिराज हे सगळं बघत असतात आणि हे पाहून ते काहीच बोलत नाहीत. नित्या आणि या सगळ्याला खूपच वाईट वाटत असतं, पण मात्र विमलला नाईलाज होत असतो. विमल त्यावर काहीच बोलत नाही. पाहुणे आता तिथून बाजूला जाते आणि शालिनीला फोन लावते आणि शालिनीला म्हणते की काय गं, काय झालं, तू मला फोन लावलायस? तेव्हा ती म्हणते की आमच्या घरात गोंधळ कार्य सुरू आहे, गोंधळ आहे ना देवाचा. तेव्हा मग लगेच शालिनी म्हणते की मग मला काय आमंत्रण द्यायला फोन केला आहेस का? तेव्हा ती म्हणते की नाही, हे सगळं मला बघवत नाही आहे, काहीतरी करा मॅडम, असं ती म्हणत असते. त्यावेळेला तिला ज्योतिषाचं बोलणं आठवतं. सल्लागाराने तिला सांगितलेलं असतं की काही करून तिच्या घरात जे कर्म घडणार आहे ते पुण्यकर्म तुला थांबवायचे आहे. म्हणूनच नित्या आता अधिराजपासून वेगळे करण्यासाठी हे पुण्यकर्म थांबवण्याची गरज असते. तेव्हा आता शालिनी म्हणते की अच्छा ठीक आहे, तू काळजी करू नकोस, आता फक्त एवढंच कर की त्या घरामध्ये अशी दाखव की तू सगळ्या गोष्टीला मान्य आहेस आणि तिकडे पॉझिटिव्ह राहा, कोणाशीही वाईट राहू नको. हे गोंधळ कसा थांबवायचा ना ते मी बघते. आणि इथे अधिराज हा टोपामध्ये जे काठे असतात ते भिजवत असतो आणि त्याचं काम सुरू असतं. आणि नंतर मग आता नित्या ही तिथे येते आणि नित्या म्हणते की थांब, मी पण तुला मदत करते, आणि असं म्हणून ती त्या टोपामध्ये हात बुडवून काथे भिजवत असते. तेव्हा अधिराज म्हणतो की तुमची कशाला उगीचच मध्ये मध्ये लुडबुड, मी माझं काम करत आहे ना, मग करू द्या की मला माझं काम. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज असं कसं, दोघांनी जोडीने काम केलं तर पटकन होईल ना, म्हणूनच केलं. आणि त्याच वेळेला मग आता अधिराजचा ती हातात हात धरायला जात असते. अधिराज म्हणतो की हे काय चाललं आहे तुमचं? तेव्हा तो काथे म्हणत असतो की भिजले असतील, बाहेर काढतो. तेव्हा नित्या म्हणते की नको नको काढूस, जरा अजून वेळ मुरत राहू दे.
कसं आहे ना, काथा जरा जास्त वेळ मुरला की तो व्यवस्थित वापरता येतो आणि त्यातून येणारा रिझल्टही चांगलाच असतो. म्हणूनच मी तुला सांगते की नात्याचंही तसंच असतं. नातं जसं ओल्या चिंब पाण्यात भिजत राहिलं, त्याच्यात नात्याचा ओलावा, प्रेमाची ऊब राहिली ना, की मग ते पण नातं अगदी बहरतं आणि त्याच्यात आपुलकीचं आणि आयुष्यभर टिकणारं नातं निर्माण होतं. तसंच आपल्या नात्यांचं देखील असतं, असं ती त्याला सांगते. आणि त्यानंतर मग आता नित्या ही त्याचा हात धरते. त्याच वेळेला आता हात धरल्यावर तिथे अधिराज तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात आणि त्याचनंतर मग आता तिथे दोघांनीही असा एकमेकांच्या हातात हात धरल्यावर तिथे सावरी येते आणि सावरी त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. आता नित्याला म्हणते की अधिराज, जसं मी घरच्यांचं मन जिंकणार आहे ना, तसं तुझंही प्रेम जिंकणार. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही हे बोलताय खरं, पण हे खूप अवघड आहे आणि अवघड असलं तरीही तुम्ही मला सांगा, काही मदत हवी असेल तर मी प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर उभा राहीन. तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर सांगा मला. मी नक्की या गोष्टी कर्तव्य म्हणून पार पाडत आहे, पण तुमची साथ देणं ही नवरा म्हणून माझंही कर्तव्य आहे. म्हणूनच मी हे कर्तव्य करायला अजिबात चुकणार नाही. मी नक्की तुमची मदत करेन, असं तो तिला आता सांगत असतो. आणि त्याच वेळेला नित्य त्याच्याकडे बघत असते. सावरी अधिराज आणि नित्याचं प्रेम पाहून भारावून गेलेली असते, पण मात्र ती तिला काहीच उघडपणे बोलून दाखवत नसते. आता अधिराज आणि नित्या हे एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यातच आता मागून सावरी येते आणि ती म्हणते की दाद्या, जर तुझ्यासाठी चहा आणला होता, तात्यांसाठी केला होता, तर तो जरा जास्त झाला म्हणून तुला आणला. तेव्हा आता त्याला हात पुसायला काहीच नसते. म्हणूनच आता नित्या म्हणते की अरे हे घे, तुझा बायकोचाच पदर आहे, आणखी कोणाचा नाही. तू त्याने हात नक्कीच पुसू शकतो. मग आता सावरीकडे बघत असतो, तिचा पदर घेतो आणि तिच्याच पदराने आता तो हात पुसू लागतो. आणि त्यानंतर हात पुसत असताना नित्या त्याच्याकडे बघत असते. आणि मग अधिराज तो चहाचा कप तिच्या हातून घेत असतो. आता अधिराज पदर खाली ठेवतो आणि तिच्याकडून चहा घेतो. हा नित्या तिला म्हणते की वंश, आता जे काही पाहिलं ना, ते कोणाला सांगू नका बरं का. तेव्हा मग आता लगेच त्यावर सावरी म्हणते की हे बघ, माझ्याशी कोणतंही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्याशी कुठलंही नातं जोडून नाही आहे. माझ्या दाद्याला मी इथे चहा द्यायला आली होती, काही मी तुम्हाला चहा द्यायला नाही आले होते. त्याच्यामुळे माझ्याशी कोणत्याही प्रकारचं नातं तुम्ही जोडायला जाऊच नका, असं सरळ ती बोलून दाखवते. आणि हे ऐकल्यानंतर नित्याला खूपच वाईट वाटतं. सावरी निघून जाते आणि नित्या चेहरा पाडून तिथेच उभी असते. तेव्हा अधिराज हा नित्याचा पडलेला चेहरा पाहतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं. तो आता विचार करतो की काही करून नित्या मॅडमला जरा काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे. म्हणून आता ती अशा चेहरा पाडून बसलेली असताना चहा जो असतो तो बशीत ओततो आणि तिला ती बशी प्यायला देतो. त्याच वेळेला नित्या ते पाहून तिला खूपच बरं वाटतं. नित्या म्हणते की तुला मी म्हणत होते ना की प्रेम असतं म्हणजे काय, तर हेच असतं संसारातलं प्रेम. एकमेकांनी अशा प्रकारे एकमेकांना जपणं, काळजी घेणं, आपुलकी घेणं आणि स्वतःचा स्वाभिमान जपत जपत दुसऱ्याचाही स्वाभिमान जपणं, यालाच तर प्रेम म्हणतात आणि यालाच तर संसार म्हणतात, असं नित्या आता त्याला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला नित्या म्हणते की अधिराज, ह्याच्यातून या छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांबद्दलचं प्रेम हे व्यक्त होत असतं. आणि असं म्हणून ती त्याच्या हातातून ती बशी घेते. अधिराज मात्र काहीच बोलत नाही आणि नित्या तो चहा पिऊन घेते. अधिराजही त्याचा चहा पिऊन घेतो. दोघंही आता एकमेकांचा चहा पिऊन घेत असतात आणि अधिराजचं त्या नित्याच्या बोलण्यावर काहीच बोलणं नसतं. नित्या ही अधिराजकडे अगदी नजरेने बघत बघत चहा पिऊन घेते. आणि चहा पिऊन झाल्यावर अधिराज आता चहाचा कप हा तिच्या बशीत ठेवतो आणि नंतर ती हसत असते. आता नित्या ही चहा आतमध्ये घेऊन जाते. त्याच वेळेला चहाचा कप हा फुटतो आणि पाहुणीच्या पायाला काच लागते. तेव्हा पाहुणी जोरजोरात ओरडायला लागते. नित्या म्हणते की पायाला लागलंय, थांब, मी हळद घेऊन येते. आणि रागातच पाहुणी म्हणते की आता असं वाटतंय ना की इतकं ऐकवू आणि हिला घराच्या बाहेरच काढू. सावरी बघत असते आणि म्हणते की आता बहुतेक ही ना घरात गोंधळच घालणार असं कार्य आहे. आणि त्याच वेळेला पाहुणी काहीच बोलत नाही. नित्या म्हणते की सॉरी, चुकून लागलं, थांब, मी हळद लावून देते. आणि तिच्या पायाला ती हळद लावून देते. पाहुणी म्हणते की एक मिनिट, तू काही चुकीने केलेलं नाहीस, मुद्दाम नाही केलंस तू, मला कळलंय ते सगळं. आणि हो, आता कशाला उगीच रागराग करत बसायचं आणि कशाला भांडण करत बसायचं. आता जे काही आहे ते बदलणार तर नाही ना, मग उगीच कशाला त्याचा त्रागा करत बसायचा. त्यापेक्षा जे झालंय ते जाऊ दे, असं म्हणून तो विषय ती तिथेच सोडून देते. आणि ते पाहून नित्याला खूपच बरं वाटतं. आता पाहुणी म्हणते तेवढा कप जरा उचलून घेशील का. तेव्हा ती म्हणते की हो घेते. आणि त्यानंतर इथे सावरी म्हणते की हे नेमकं मी काय पाहिलं,
चक्क पाहुणे काहीच बोलली नाही. हा तर पाहुणीचा स्वभाव नाही आणि तिला आश्चर्य वाटू लागतं. तर पाहुणी मनातच म्हणते की आता मला तुला या घराच्या बाहेर काढण्याची तीव्र इच्छा झाली होती, पण काय करणार, मला मालकीनबाईंनी तसं सांगितलं आहे. नंतर आता शालिनी ही तिच्या रूममध्ये बसलेली असताना जयदीपचे, गौरीचे आणि गोंधळाचे क्षण तिला आठवतात आणि ती म्हणत असते की जसं मागच्या वेळेला जयदीपला मी देव उचलायला सांगितले होते आणि तो देव घेऊन गेला होता, तसंच आता काहीतरी केलं पाहिजे असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर सोमाला ती सांगताना सोमा म्हणतो की त्यात काय मॅडम, करूया की आपण मग पुन्हा त्या अधिराजला हे सगळं करायला भाग पाडूया की. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, आता यावेळेला असं करायचं नाही, पद्धत तीच ठेवायची पण आपला माणूस मात्र बदलायचा आणि हे सगळं आपण नित्यावर करून घ्यायचं आणि नित्या मात्र घराबाहेर गेलीच म्हणून समजायचं. तेव्हा तो म्हणतो की द्या इकडं, बघतो मी काय करायचं ते, कसं पाजायचं ते. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, आपण यावेळेला आपला हुकुमाचा एक्का कशाला वापरायचा, आपला गुलाम आहे की, आपलं गुलाम करेल ते सगळं काम आणि ही बाटलीच ते सगळं काम करणार आहे. तितक्यात गुलाम असं नाव घेतल्यावर समोर पाहुणे येऊन हजर होते. पाहुणी म्हणते की मालकीनबाई बोला, काय करायचं आहे. तेव्हा शालिनी म्हणते की हे बघ, हे औषध आहे, हे काही करून गोंधळाच्या आधी नित्याच्या पोटात गेलं पाहिजे. तेव्हा ती म्हणते की औषधाने काय होणार. ती म्हणते की नित्या कायमची अधिराजच्या आयुष्यातून निघून जाणार. ती म्हणते की म्हणजे नित्या मरणार वगैरे आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही, नित्याला मरण वगैरे नाही येणार, पण नित्याला अधिराज स्वतःहून स्वतःच्या घराबाहेर काढणार. हे केलंस तर समज तुझं काम झालंच म्हणून, आणि हे केल्यामुळे ती तुझ्या तालावर नाचणार. हे ऐकल्यावर ती म्हणते की चालेल, आता मी कशी त्या नित्याला माझ्या तालावर नाचवते तेच बघा. आणि इथे सगळेजण कामाला लागलेली असतात, गोंधळाची तयारी सुरू असते. इथे विमल ही सावरीला विचारते की किती मापटे गहू निघाले गं. ती म्हणते की आताशी 6 निघालेत. मग ती म्हणते अजून 15 घेतले पाहिजेत. त्याच वेळेला आता सावरी ही अधिराजला म्हणत असते की हे बघ आयडे, दाद्या पण आलाय दूध घेऊन. तेव्हा तो दूध घेऊन येतो आणि तात्या म्हणतात की चांगला भगुलाभर चहा ठेवा, गोंधळी लोकांना रात्रभर चहा लागतो. नंतर नित्या अशी कामं करताना सगळ्यांना पाहून म्हणते की अधिराज, मला पण काहीतरी काम हवं आहे, मला पण काहीतरी काम द्या ना, सगळेजण काही ना काहीतरी करत आहेत. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही एक काम करा, जावा आणि प्रसादाचा शिरा बनवा, तुम्ही फार छान करता शिरा. तेव्हा यावर विमल म्हणते की नाही, मी गव्हाची खीर करते. तेव्हा ती म्हणते की चालेल, मग मी पण तुम्हाला मदत करते, मलाही शिकता येईल कशी करायची. तेव्हा ती म्हणते की नको, काहीच हरकत नाही, मी माझं करेन. तेव्हा शालिनी आता तिला पाहुणीला फोन लावून म्हणते की काय गं, तुझं काम झालं का. तेव्हा पाहुणी म्हणते की नाही, आताच करते आहे, तुम्ही म्हणते तसंच चांगलं वागते. आणि आता तिला चहा द्यायला जाते. तेव्हा शालिनी म्हणते की चल चल, आटप, लवकर लवकर करायचं आहे. नित्याला चहा आणून पाहुणी देते. तेव्हा तिला धक्काच बसतो. आता पाहुणी म्हणते की हे घे चहा, मगाशी मी तुला म्हणाली ना, उगाच भांडून काही होणार नाही, त्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आता मी भांडणार नाही असं मी ठरवलं आहे. असं म्हटल्यावर नित्या म्हणते की तसं नाही, मला कुठलीही गोष्ट समोर येतात धक्का होतो म्हणून मी म्हटलं. पुढच्या भागामध्ये आता नित्या ही तो चहा पिते आणि पाहुणी शालिनीला फोन करून सांगते की मॅडम आपलं काम झालेलं आहे, नित्या माझ्या तालावर नाचत आहे, तिने चहाचा कप फोडला. आणि त्यानंतर नित्या आता चालत चालत देवीजवळ येते आणि देवीच्या मूर्तीला आता ती हात लावते की नाही याकडे शालिनीचं लक्ष असतं. आणि तेव्हा ती येते आणि हात लावायला जाणार, देवी उचलायला जाणार, तितक्यात अधिराज तिला हात लावतो आणि म्हणतो की नका, असं करू नका, ज्या वेळेला मी ही चूक केली होती ती तुम्ही आता करू नका, देवीला घराबाहेर काढण्याची चूक मी केली, आता प्लीज ती तुम्ही करू नका. असं म्हटल्यावर नित्याला आनंद होतो. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.